यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या टोमॅटोच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ चांगली होऊन झाडावरती खूप सारी फुले आणि टोमॅटो लागण्यासाठी मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल ESV किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये टोमॅटोच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडावरती भरपूर असे टोमॅटो लागण्यासाठी झाडाला कोणकोणती खते द्यायची, झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे, झाडाची काळजी कशी घ्यायची या सगळ्याविषयीची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या टोमॅटोच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती अशी भरपूर टोमॅटो लागण्यासाठी सुरुवातीपासूनच झाडाची थोडी काळजी घेतली, वेळोवेळी योग्य ती खते दिली तर झाडे चांगली वाढतात आणि भरपूर अशी टोमॅटो लागतात। तर त्यासाठी जेव्हा टोमॅटोची जी रोपे आहेत ती 6 ते 7 इंच एवढ्या उंचीची होतात तेव्हा या झाडाला कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत द्यावे, त्यामुळे झाडांची वाढ ही चांगली होते। झाडाच्या पानांचा आकार हा मोठा होऊन पाने हिरवीगार तजेलदार होण्यासाठी मदत होते। तर त्यासाठी तुम्ही शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट यासारख्या खतांचा हा वापर करावा, म्हणजे झाडे ही चांगली वाढतात। टोमॅटोच्या झाडावरती ही कीड देखील लागते तर त्यासाठी तुम्ही महिन्यातून एकदा हा नीम तेलचा स्प्रे करावा किंवा आपल्या घरामध्ये जो बेकिंग सोडा असतो त्याचे पाणी तयार करून त्याचा स्प्रे केला तरी देखील झाडावरती कीड ही लागणार नाही। तर हे पाणी तयार करण्यासाठी जो बेकिंग सोडा आहे तो 1 लिटर पाण्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढा मिक्स करून ह्या तयार केलेल्या पाण्याचा जर तुम्ही टोमॅटोच्या झाडावरती स्प्रे केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाते किंवा जर कीड लागली नसेल तर ती लागणार नाही। बेकिंग सोड्याच्या वापरामुळे आपल्या झाडावरती जी कीड किंवा बुरशी लागते ती निघून जातेच, पण याच्या वापरामुळे आपल्या झाडाची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार होतात। आपल्या झाडाची पाने जेवढी निरोगी तेवढीच आपले झाड देखील हे चांगले असते। त्याचबरोबर याच्या वापरामुळे आपल्या झाडावरती जी फळे येतात त्याच्यावरती एक वेगळी चमक येते, त्यामुळे बेकिंग सोड्याचा वापर हा झाडावरती जरूर करावा। आता आपण टोमॅटोच्या झाडावरती भरपूर टोमॅटो लागण्यासाठी ज्या खतांचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे आम्ही सुकलेल्या केळीच्या साली घेतलेल्या आहेत। केळीच्या साली या झाडांना भरपूर फुले फळे येण्यासाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशा आहेत, कारण झाडावरती जास्ती फुले फळे लागण्यासाठी ज्या घटकांची, पोषक तत्वांची म्हणजे जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते केळीच्या सालीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा वापर जर झाडांसाठी केलात तर झाडावरती भरपूर टोमॅटो लागतात। जर तुमच्याकडे केळीच्या साली नसतील तर तुम्ही बटाट्याच्या सालींचा देखील हा वापर करू शकता। अशा प्रकारे केळीच्या साली सुकवून त्याची पावडर तयार करून तुम्ही वर्षभर टोमॅटोच्या झाडासाठी त्याचा खत म्हणून हा वापर करू शकता। टोमॅटोच्या झाडाला खत देण्याबरोबरच या झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून म्हणजे कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते। माती अशा प्रकारे भुसभुशीत राहिली तर आपली झाडे देखील ही चांगली वाढतात आणि आपण झाडांना जी पण खते देऊ ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। आता आपण टोमॅटोच्या झाडाला देण्यासाठी ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर केलेला आहे ते म्हणजे हे मी तांदूळ धुतलेले हे पाणी घेतलेले आहे। तांदूळ धुतलेले जे पाणी आहे त्याच्यामध्ये देखील अशी खूप सारी पोषक तत्वे घटक असतात की ज्यामुळे आपली झाडे चांगली वाढतात। झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो। त्यामुळे आपण जेव्हा घरामध्ये तांदूळ डाळ धुतो तेव्हा ते पाणी फेकून न देता ते झाडांसाठी त्याचा खत म्हणून हा वापर करावा। हे जे मी तांदूळ धुतलेले पाणी घेतलेले आहे ते मी 2 ते 3 दिवस असेच ठेवून दिले होते, त्यामुळे ते थोडे स्ट्रॉंग झाल्याने ते मी पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर करणार आहे। जर पाण्यामध्ये डायल्यूट केले नाही तर झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे आपण ज्या केळीच्या साली आणि तांदूळ धुतलेले जे पाणी आहे याचा टोमॅटोच्या झाडाला वापर किती प्रमाणामध्ये करायचा, तर 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाला एका केळीच्या सुकलेल्या सालींचा वापर हा करायचा आहे आणि जे आपण तांदूळ धुतलेले पाणी आहे ते 1 ते 1.5 मग या प्रमाणामध्ये जर तुम्ही टोमॅटोच्या झाडासाठी याचा वापर महिन्यातून एकदा जरी केलात तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड फुलाफळाने अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।